नमस्कार मित्रांनो, अँग्युलरच्या या सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टँड अलोन कॉम्पोनंट कन्सेप्ट क्लिअर केली होती आणि त्याच्यासाठी आपण टास्क फॉर्म कॉम्पोनंट आणि टास्क लिस्ट कॉम्पोनंट असे दोन कॉम्पोनंट क्रिएट केले होते. पण आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डेटा बाइंडिंग म्हणजे काय. तर डेटा बाइंडिंगची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला .ts फाईल आणि .html फाईलमध्ये डेटा कसा कनेक्ट करतो हे पाहायचं आहे. तर डेटा कनेक्ट करण्यासाठी किंवा डेटा बाइंड करण्यासाठी 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यातील पहिली पद्धत म्हणजे आपण टास्क फॉर्म कॉम्पोनंट जो आहे तो यूज करणार आहे. तर इंटरपोलेशनचा यूज करून आपण डेटा कसा बाइंड करू शकतो हे पाहूया. तर इथे मी एक व्हेरिएबल घेते. त्या व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करते टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजर ही व्हॅल्यू मी स्टोअर केली. आता हे जे टायटल आहे ते टायटल आपण HTML फाईलमध्ये कसं यूज करणार. तर इंटरपोलेशन जर यूज करायचं असेल तर आपल्याला डबल कर्ली ब्रेसेसमध्ये टायटल डिफाईन करावं लागेल. ठीक आहे, तर याला म्हणायचं इंटरपोलेशन. तर आपण HTML फॉर्म मध्ये कुठे सुद्धा टास्क मॅनेजर असं लिहिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला इथे टास्क मॅनेजर दिसेल कारण इंटरपोलेशननी डेटा बाइंड केलेला आहे. TS फाईल मधला डेटा आपण HTML मध्ये दाखवलेला आहे. आता दुसरी मेथड म्हणजे टू वे बाइंडिंग. ही खूप इम्पॉर्टंट टू वे बाइंडिंग ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी मी एक व्हेरिएबल घेते जे पहिल्यांदा मी एम्प्टी डिफाईन करते. ओके, आता टू वे बाइंडिंग जर यूज करायचं असेल तर आपल्याला NG मॉड्यूल वापरावं लागतं कारण NG मॉड्यूल यूज केल्याशिवाय आपण टू वे बाइंडिंग करू शकत नाही. ठीक आहे, आता हे जे NG मॉड्यूल मध्ये आपण टास्क लिहिलेला आहे ते आणि TS फाईल मधला जो टास्क आहे तो सेम असला पाहिजे. आता तिसरा जो वे आहे तो इव्हेंट बाइंडिंग आहे. इव्हेंट बाइंडिंग म्हणजे काय, तर युजर कडून येणारे इव्हेंट्स हँडल करणे, जसं की बटन क्लिक, इनपुट टायपिंग, माउस ओव्हर. आता इथे जे करते तो क्लिक इव्हेंट करते. तर तो इव्हेंट मी अशा पद्धतीने लिहिते, क्लिक इव्हेंट, आणि त्याच्यावर आपण एक फंक्शन कॉल करूया. ऍड टास्क. आता हे जे फंक्शन केलेलं आहे ते आपल्याकडे कुठे सुद्धा TS फाईल मध्ये आपण डिफाईनच नाही केलेलं आहे अजून, बरोबर. तर आपल्याला UI ला हा एरर दिसेल का, तर NG मॉड्यूल हे ही प्रॉपर्टी अँग्युलरला माहितीच नाहीये. तर त्याच्यासाठी आपण काय करायचंय, तर आपल्याला फॉर्म मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागत असेल. तर फॉर्म मॉड्यूल हे एक समजून घ्या कारण याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण स्टँड अलोन कंपोनंट कन्सेप्ट यूज करतोय, पण याच्या आधीचे अँग्युलर म्हणजे ओल्ड अँग्युलर जे होते तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण ऍप मॉड्यूल फाईल असायची त्याच्यामध्ये आपण फॉर्म मॉड्यूल इम्पोर्ट करत असे, पण हे स्टँड अलोन वापरत असल्यामुळे प्रत्येक कंपोनंट हा मॅन्युअली इम्पोर्ट करावा लागतो. आता जेव्हा आपण हे फॉर्म मॉड्यूल ऍड केला, इम्पोर्ट केला, तर तेव्हा तो तिथला एरर निघून जाईल. बरोबर, एरर निघून गेला. तर फॉर्म मॉड्यूलची गरज काय असते हे पण तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. फॉर्म मॉड्यूल हे एक असं मॉड्यूल आहे की ज्याच्या मदतीने आपण फॉर्म्स मधील इनपुट फील्ड्स हँडल करू शकतो. म्हणजे NG मॉड्यूल सारखे फीचर्स वापरून आपण UI आणि TS फाईल मध्ये जो डेटा आहे तो कनेक्ट करू शकतो. आता इथे जो इव्हेंट क्लिक होणार आहे म्हणजे जेव्हा NG मॉड्यूल आपण इथे यूज केलेला आहे, तर NG मॉड्यूल काय करणार, इनपुट मधली व्हॅल्यू घेतो आणि बटन क्लिक वरती फंक्शनला पास करतो. आता हे फंक्शन आपण .ts फाईल मध्ये कुठेच लिहिलेलं नाहीये, तर ते पहिल्यांदा ऍड करून घेऊ. इथे मी नॉर्मल एक कन्सोल मध्ये आपण बघूया, console.log. ठीक आहे, इथे मी डिबगर ऍड करते.
आता ऍड टास्क या फंक्शनला कॉल कधी करणार, जेव्हा आपण या बटनवरती क्लिक करू तेव्हा हा .ts फाईलमध्ये ऍड टास्क नावाच्या फंक्शनला कॉल करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे ऍड टास्क फंक्शन आणि HTML फाईलमधले जे फंक्शन आहे ते सेम असलं पाहिजे. जर फंक्शन चुकीचं असेल तर आपल्याला एरर शो करेल. बरोबर, इथे दिसेल प्रॉपर्टी ऍड टास्क. मी डबल के दिलेला आहे मुद्दाम फक्त एरर दाखवण्यासाठी. त्यामुळे इथे आपल्याला सेम फंक्शनचं नेम असलेलं पाहिजे. आता इथे ऍड टास्क वरती आपण काय करूया की इनपुट मी देते टास्क 1. आता हे जे तुम्ही टास्क 1 इनपुट दिलेलं आहे ते मी ह्या ऍड फंक्शन ऍड टास्क वरती क्लिक केल्यानंतर .ts फाईल मधली ऍड टास्क मेथड कॉल होईल आणि हे जे दिस डॉट टास्क आहे तिथे आपल्याला काय दिसलं पाहिजे, टास्क 1 दिसला पाहिजे. कारण का तर एनजी मॉड्यूल यूज करून आपण तो डेटा इकडे पास केलेला आहे. तर बघूया, तुम्हाला दिस डॉट टास्क मध्ये टास्क 1 दिसेल म्हणजे एनजी मॉड्यूलनी बरोबर डेटा बाइंड केलेला आहे. ठीक आहे. आता फोर्थ जो आहे तो आहे प्रॉपर्टी बाइंडिंग. तर प्रॉपर्टी बाइंडिंग साठी मी इथे एक फ्लॅग ऍड करते, इज डिसेबल. आता इज डिसेबल हा फ्लॅग मी टीएस फाईल मध्ये बाय डिफॉल्ट फॉल्स ठेवलेला आहे. तर तो बाइंड कसा करणार, पहिल्यांदा आपण ह्याला काय करूया की इज डिसेबल ट्रू ठेवते मी, त्याशिवाय आपल्याला लक्षात नाही येणार काय वर्क होतं ते. इज डिसेबल ट्रू ठेवला तर HTML मध्ये बटनच्या इथे डिसेबल नावाची एक प्रॉपर्टी असते, तिथे आपण याला बाइंड केला. बाइंड कसं केलं बघा, डिसेबल नावाची प्रॉपर्टी असते आणि इज डिसेबल हे आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे जे बाय डिफॉल्ट ट्रू आहे. आता आपल्याला हा काय दिसतो तर HTML प्रॉपर्टी हा डायनॅमिक व्हॅल्यू देतो. काय करतो, HTML प्रॉपर्टीला डायनॅमिक व्हॅल्यू देतो. जेव्हा हा इज डिसेबल ट्रू आहे तर आपल्याला काय दिसणार तर बटन हे डिसेबल दिसेल, म्हणजे तिथे आपण काहीच नाही करू शकणार. आता हे डिसेबल आहे, पण जेव्हा मी इथे फॉल्स करेन, ओके, तर तिथे आपल्याला काय होणार, तो इनेबल दिसेल. बरोबर, म्हणजे आपण इथे जर टास्क ऍड केलं तर आपण ते क्लिकेबल होतं. तर याचाच अर्थ की हे प्रॉपर्टी बाइंडिंग यूज करून आपण डेटा बाइंड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार तर डेटा पेरेंट्सला म्हणजे टास्क लिस्ट कंपोनंटला पाठवणार आहोत. म्हणजे जो काही आपण डेटा असेल तो आपण लिस्टमध्ये शो करणार आहोत. तर हे जे टास्क आहे डेटा बाइंडिंग कसं वर्क करायचं, तर ते तुम्ही हेच टास्क तुम्ही स्वतः करून बघितलं तर तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही ॲज अ स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टीम ॲड करायचा प्रयत्न करा. म्हणजे स्टुडंट इनपुट फील्डमध्ये देऊन तो, जसं की आपण इथे दिस डॉट टास्क मध्ये बघितलं तर तसंच दिस डॉट स्टुडंट वगैरे, म्हणजे सिंपल टास्क करून बघितलं तरच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला, डेटा बाइंडिंग कसं करायचं, कसं वर्क होतं, डेटा HTML आणि .ts फाईलमध्ये कसा बाइंड करतो हे समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.